क्रांतिकारी जय भीम। कालपासून माझ्या घरी पोलिस आहेत, माझ्या घरच्यांना त्रास देत आहेत, माझ्या भावाला कॉल करतायत, माझ्या मित्रांना कॉल करतायत। आणि कॉल करायचं कारण काय आणि त्रास द्यायचं कारण काय? मी काय आतंकवादी आहे? मी काय लुटेरो आहे का चोर आहे का? मी काही चुकीचं काम केलेलं आहे का? मी वेगळे काही चुकीचे वक्तव्य देतो ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये भांडण होण्याचं चिन्ह दिसतात किंवा दंगल होण्याचे चिन्ह दिसतात? काय कारण आहे की माझ्या घरी पोलिस जातात, आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिस फोन करतायत, त्यांना त्रास देत आहेत? काय कारण आहे? आणि त्यांना ज्यावेळी कारण विचारलं तर ते कारण सांगतात की तुम्ही काल महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे या। त्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलं होतं की महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला जे काही मंत्रिमंडळ आझाद मैदानामध्ये शपथविधी घेणार आहेत, जे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेणार आहेत, तर तुम्ही तो शपथविधी तिथे न घेता राजभवनामध्ये घ्या, असं राज्यपालांना काही दिवसापूर्वी पत्र दिलं होतं। कारण त्याच्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे अनुयायी आलेले आहेत शिवाजी पार्क मैदानामध्ये, जे तिथे थांबलेले आहेत, जे चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत, त्यांना जेवण नाही, पाणी नाही, कोणतीही सुविधा नाहीये। त्या ठिकाणी एखादा व्यक्ती आजारी पडला तिथे अँब्युलन्स नाही, डॉक्टर नाही, कायच नाहीये। असं असताना त्या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांचा घेराव केला, त्या ठिकाणी प्रश्न विचारले, तर आम्ही काय चुकीचं केलं? इथली सर्व यंत्रणा आझाद मैदानाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे। मग गेल्या 6 महिन्यापासून जे काही पोलीस, मुंबई पोलीस असतील, महाराष्ट्राचे डीजे आहेत, रेल्वे प्रशासन आहे, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांनी बैठका का घेतल्या? की चैत्यभूमीची व्यवस्था चांगली झाली पाहिजे, अनुयायी जे येणार आहेत त्यांना सेवा सुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजे। मग कुठे आहेत ते? हे सर्व अधिकारी, सर्व प्रशासन, सर्व रेल्वे पोलीस, महाराष्ट्राचे आणि मुंबईचे पोलीस सर्व आझाद मैदानाच्या कार्यक्रमामध्ये त्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळा जो आहे तो चांगला झाला पाहिजे म्हणून तिथे आहे। मग ह्या चैत्यभूमीला जे काही अभिवादन करायला येणार आहेत अनुयायी, त्यांचं काय? त्या का बैठका तुम्ही घेतल्या 6 महिन्यापासून? या सर्व प्रश्नावरती आम्ही प्रश्न व्यवस्थित विचारले। काल आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो याचिका टाकायला, परंतु वेळाअभावी ती याचिका आम्हाला टाकता आली नाही। आज परत सकाळी आमचे ऍडव्होकेट आता ते संमेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण एका वेळी महापरिनिर्वाण दिनाचा हा कार्यक्रम असताना हा दुसरा थाट का? म्हणजे 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर दुःखाचा दिवस आहे, आमच्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघून गेले, ह्याचं तुम्हाला दुःख नाहीये? विसर पडला? तुम्ही बाबासाहेबांना विसरलात? तुम्ही निवडणुकामध्ये बाबासाहेबांना जय जयकार करता, त्यांच्या नावाने मतं मागता, मतं मिळाल्यानंतर तुम्ही जनतेकडे दुर्लक्ष करता, आंबेडकरी अनुयायीकडे दुर्लक्ष करता, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाकडे तुमचं दुर्लक्ष आहे। या सगळ्या प्रश्नावरती अगर आम्ही भूमिका मांडली असेल तर तुम्ही आमच्या घरी पोलिस पाठवता, माझ्या आईला त्रास देता, माझी आई आजारी पडलेली आहे, तिचं काय कमी जास्त झालं तर तुम्ही जबाबदार आहात? तुम्ही माझी आई परत आणून मला देणार आहात? मी सर्व पोलिसांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाणार। कालपासून जे काही चाललेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला महाराष्ट्राला सांगायचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि महाराष्ट्रातल्या जनतेने खरंच दुःखाच्या दिवशी म्हणजे महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला हा जो शपथविधी होता आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, मत व्यक्त केलं पाहिजे। मी पण केलेलं आहे, परंतु आम्हाला हा त्रास होतोय तो सहन करणार। परंतु आज संध्याकाळी जो मुख्यमंत्री शपथविधी होत आहे भीम आर्मीच्या माध्यमातून, आमचं कोणत्याही प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी नाही। आम्ही कायदा मानणारे लोक आहोत, कायदा सुव्यवस्था चांगला राहायला पाहिजे त्यासाठी पण आम्ही काम करतो। त्याच्यामुळे आज संध्याकाळी मुख्यमंत्री शपथविधीच्या ठिकाणी किंवा त्यांच्या विरोधात आमचं कोणत्याही प्रकारचं आंदोलन नाही, कारण आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, संविधानानेच त्यांना अधिकार दिलेला आहे मुख्यमंत्री शपथ घेण्याचा। त्याच्यामुळे आम्ही याच्या विरोधामध्ये नाही, आम्ही फक्त आमची भावना व्यक्त केली की महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाकडे तुमचं दुर्लक्ष झाल्यामुळे त्या ठिकाणी सोयी सुविधा लोकांना मिळत